ओके सर. कल्याणी मॅम. कल्याणी मॅम. कुठं गेलेत कल्याणी मॅम? सर केलाय कॅमेरा. ओके, नाही तुमचा रिप्लाय नव्हता नाही तर मला कळलंच नाही. ओके, ठीक आहे. हा तर सर्वात आधी इंट्रोडक्शन, कुठून आहात आणि काय करता? सर, मी छत्रपती संभाजीनगर वरतून. मी इंजिनिअरिंगला आहे सध्या. ओके. बरं, या व्यतिरिक्त मॅम एक प्रश्न माझे पर्सनल. तुमचे स्टेटस बघत असतो मी, आमदार खासदार, हा काय विषय आहे? सोशल वर्क मध्ये सर ऍक्टिव्ह आहात की काय आहे? माझा भाऊ आता सध्या पंचायत समितीला उभी ना, त्यासाठी. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे पॉलिटिक्सशी कनेक्टेड आहात. हा, फॅमिली त्यातच आहे सगळी त्यामुळे. ओके ओके. हा. तर मॅम या आधी तुम्ही कोणता क्लास केलेला आहात? नाही सर, फर्स्टच आहे आणि माझं इंग्लिश थोडं कच्चच आहे त्यामुळेच केलं. म्हणजे ओके, समजते ठीक आहे. इंग्लिश बट पण बोलायला प्रॉब्लेम. आणि आपला क्लास जॉईन केल्यानंतर आता? नाही, बऱ्यापैकी जमायला लागलंय. थोडंफार चुकतं पण ते होईल प्रॅक्टिसने. ऍक्युरसी वगैरे. हा ना. आणि मॅम आता बघा, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमचं, बरोबर आहे? आता इंजिनिअरिंग करत आहात तर ऑब्व्हियसली ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन नाही पण 12वी तर झालीच आहे आपली. करेक्ट आहे? हो, तर हो. फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण इंग्रजी शिकत आलेलो आहोत. तर अख्खं आपलं आयुष्य इंग्रजी पण शिकतो, 12 वर्ष. तर शाळेत जे तुम्ही शिकलेत आणि माझ्याकडून जे 2 महिन्यात शिकलेत, तर तुम्हाला काय वाटतं, काय रिझल्ट तुम्हाला मिळाला दोघांमधून? सर, आतापर्यंत शाळेत म्हणजे व्यवस्थित शिकवलंच गेलेलं नाही. कॉलेजला पण स्पोकन इंग्लिश व्हायचं पण व्यवस्थित कळायचं नाही. म्हणजे प्रॉपर गायडन्सच नाही मिळाला. आणि आता मी 2 महिने क्लास केला तर मला भरपूर शिकायला भेटलं. फक्त विषय वेळेचा आहे. तर जास्त वेळ द्यावा लागेल, मग सगळं होईल. बिलकुल मॅम, 2 महिन्यात आपण आज जे केलो, है ना, आता तुम्ही टेन्स ओळखायला लागलेत, ट्रान्सलेट करायला लागलेत, ऑलमोस्ट सगळ्याच ऍक्झिलीज आपल्याला समजायला लागल्यात. 2 महिन्यात केलं तर बाकीच्या गोष्टी पण नक्कीच होतील. ठीक आहे. तर थोडस सांगित, हो. जसं तुम्ही आता म्हटले आणि मी नेहमी सांगत असतो, प्रॅक्टिस हा आपला विषय आहे. प्रॅक्टिस थोडस आपण जोर देऊन केलो की त्या गोष्टी पण फ्लुएन्सी आपोआप वाढेल. आणि रेटिंग द्यायची हो झाली सर. तर? 10 out of 10 भेटेल सर. आतापर्यंत असे टीचर भेटलेच नाही इंग्लिश साठी तरी.